जय महाराष्ट्र, जय शिवराय. तुम्ही कधी लक्ष दिलं आहे लोक मराठी लोकांबद्दल काय बोलतात? मराठी लोक बिझनेस करत नाही, धंदा काय त्यांना जमणार नाही, बिझनेस हे फक्त गुजराती मारवाडी लोकांसाठी आहे. आणि हे बाहेरचे लोक नाही, कधी कधी आपले लोक पण म्हणतात. आणि हे म्हणून म्हणून आपलं कॉन्फिडन्स तर डाऊन करूनच टाकतात. आणि आपल्याला पण कधी कधी वाटतं की खरंच आपण बिझनेस नाही करू शकत का? पण हे फक्त एक माइंडसेट झालंय का? आजच्या टायमाला खूप लोक, तुम्ही पण बघितलं असेल, आपला फोनचा वापर करून, डिजिटल स्किल्स, ऑनलाईन स्किलचा वापर करून खूप पैसा कमवत आहे. पण फरक तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये इतकंच आहे की त्यांना माहिती आहे ते कसं करायचंय, तुम्हाला माहिती नाही. काय मोठा काम आहे असं नाहीच आहे. त्यांनी बघितलं, त्यांनी शिकलं आणि ते करतायत. आणि तुम्ही फक्त शिकायची सुरुवात नाही केली. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप सगळं सांगणार आहे. तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे, तुम्हाला हा व्हिडिओ कम्प्लीट एंड पर्यंत बघायचा आहे. लोक आजच्या टायमाला 30 सेकंडचा व्हिडिओ 3 सेकंड मध्ये स्किप करतात. आणि तुमच्याकडे अगर 15 ते 20 मिनिटं पण नाही आहे तर तुम्ही आताच हा व्हिडिओ स्किप करू शकतात. काहीच घाई नाही, काय की शिकायला टाइम लागतो. चला सुरुवात करूया. तुम्ही पण कधी ना कधी तुमच्या फोन मध्ये हाऊ टू मेक मनी ऑनलाईन, पैसे कसे कमवू शकतो ऑनलाईन, हे सर्च केलं असेल. आणि इतके व्हिडिओज येतात ना इकडनं की हे करू की ते करू, ड्रॉप शिपिंग करू, ट्रेडिंग करू, कॉन्टेंट क्रिएटर बनू, ब्लॉगर बनू. कन्फ्युज होऊन जातो, एक्झॅक्टली काय करायचं माहित नाही. आणि एखादी गोष्ट आपण चालू केली तो थोड्या दिवस करतो, कुठे काय अडकलो, ट्राय करता करता राहून देतो. नाही तर हे करायचं, ह्याला हे पाहिजे, कन्फ्युजन होऊन जातो. म्हणून या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी काय बेस्ट आहे हे मी सांगणार आहे. तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तुमच्या हिशोबाने सक्सेसचा अर्थ काय? फक्त पैसा? माझ्या हिशोबाने सक्सेसचा अर्थ आहे फ्रीडम. पैसा तर सगळेच कमवतात, पण सगळ्यांकडे फ्रीडम नाही. तुम्हीच विचार करा, तुमची लाईफ आहे, तुम्हाला कुठे बाहेर जायचं 1 महिन्यासाठी या 1 हफ्त्यासाठी, तर तुम्हाला दुसऱ्यांची परमिशन घ्यावं लागेल. गरजेचं आहे का? लाईफ तर तुमची आहे, फ्रीडम तर तुमच्याकडे आहे, पण फक्त काही पैशांमुळे तुम्हाला दुसऱ्यांची परमिशन घ्यावं लागते. असा लाईफ जगायचा तुम्हाला. कुठे पण गेले तर तुम्हाला प्राइस बघायची गरज नाही. घरात कोणाच्याच अडचण आली या फॅमिलीमध्ये कोणाची अडचण आली तर तुम्ही रेडी आहेत, खंबीर आहेत ती अडचण सॉल्व्ह करायला. इतका पैसा आहे तुमच्याकडे. हे आहे असली सक्सेस. पण प्रॉब्लेम काय आहे की स्वप्न सगळे मोठे मोठे बघतात, ऍक्च्युअल मध्ये जेव्हा काम करायची टाइम येतो, मेहनत करायचा टाइम येतं, तर कोणी करत नाही. आणि मग ते दुसऱ्यांसाठी काम करणार आणि ते त्यांना महिनाभर काम करून घेणार आणि मग पगार देणार. आणि तुमची लाईफ परत ती सेम होणार. तुम्हाला अगर खरंच सक्सेसफुल व्हायचंय तर 3 गोष्टांवर तुम्हाला फोकस करायचा आहे. पाहिजे तर लिहून पण घेऊ शकतात. पहिला आहे स्किल सेट. एक अशी स्किल्स ज्याची मार्केटमध्ये डिमांड आहे, करंट टाइम मध्ये डिमांड आहे, ती तुमच्याकडे असली पाहिजे. आणि नाही आहे तर शिकली पाहिजे. सेकंड आहे मेंटॉर. ज्या पण स्किल मध्ये तुम्हाला आपलं करिअर बनवायचं आहे त्या स्किल मध्ये त्या पर्सननी ऑलरेडी सक्सेस घेतलेली आहे, म्हणजे तो व्यक्ती तुमचा टाइम, एनर्जी, पैसा सगळं वाचू शकतो. आणि तिसरं आहे एन्व्हायरमेंट. आपण ज्या लोकांमध्ये राहतो त्या लोकांच्या अकॉर्डिंगच आपला माइंडसेट चेंज होतो. अगर तुमच्यासोबत रोज कोण पैसा 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 बोलणारा असेल तर तुमचं डोकं पण पैशामध्ये जाईल, धंद्यामध्ये जाईल. पण रोज कोण रडत असेल तर तुमचे पण रडगाणे, म्हणजे तो एक रडगाण्याची स्टोरी सांगितली, तुम्ही एक सांगणार. कोण दुकडा सांगतो तुम्ही सांगणार. तर अगर तुमच्याकडे चांगले लोक नाही आहे तर एकटा राहा जोपर्यंत तुम्ही सक्सेसफुल होत नाही, चांगला पैसा कमवत नाही, फ्रीडम येत नाही. फालतू लोकांमध्ये राहून टाइम वेस्ट होणार, टाइम पास होणार, पण तुमचा जो तुम्हाला टार्गेट आहे लाईफ बद्दल तो कम्प्लीट होणार नाही. आणि हे खूप सिरियस आहे. जितक्या लवकर तुम्हाला समजेल तितके तुमची लाईफ सॉर्टेड होणार. आणि आजच्या टायमाला AI, सोशल मीडिया, कॉन्टेंट क्रिएशन आणि दुनियाभरची गोष्ट आहे, म्हणून लोक कन्फ्युज झाले कसं काय करायचं. आणि यासाठी आहे सोल्युशन. स्किल्स पहिले गव्हर्नमेंट सर्टिफाईड प्लॅटफॉर्म आहे जे ऑनलाईन सगळे स्किल्स तुम्हाला शिकवतात. जितके पण ट्रेंडिंग स्किल्स आहेत, जे ज्यांनी लोकांनी आपलं करिअर बनवलं, आपली लाईफला 360 डिग्री चेंज केलेला आहे, हे सगळं तुम्हाला स्किल्स पहिले मध्ये भेटेल. आणि हे एवढे सगळे कोर्सेस बनवलेले आहेत गोष्टी समजवायला, प्रॅक्टिकल नॉलेज सकट, त्यांना 6 बंडल्स मध्ये डिवाइड केलेला आहे की सो दॅट की तुम्हाला जो वाटतोय तुमच्यासाठी बेस्ट आहे तो तुम्ही शिकू शकतात. तर या तुम्हाला मी एक्सप्लेन करतो की कुठले कोर्सेस, कुठले बंडल तुमच्यासाठी बेस्ट आहे, की तुम्हाला ते हेल्प करणार तुम्हाला लाईफ फायनान्शियली 360 डिग्री चेंज करण्यासाठी. सगळ्यात पहिला बंडल आहे डिजिटल स्किल्स. इंडियामध्ये 5 करोड प्लस स्मॉल बिझनेसेस आहे आणि सगळ्यांना एक
ऑनलाईन प्रेझेन्स पाहिजे. म्हणून तुम्हाला यामध्ये 2 कोर्सेस भेटतात. पहिला आहे डिजिटल मार्केटिंग आणि दुसरा आहे कॅनवा डिझाईन. सेकंड बंडल आहे क्रिएटर स्किल्स. इंडियामध्ये 80 मिलियन प्लस क्रिएटर्स आहेत, पण अर्न करणारे फक्त टॉप 5 to 10% आहे. म्हणून यामध्ये तुम्हाला 6 कोर्सेस भेटतात. कॉन्टेंट क्रिएशन, व्हिडिओ एडिटिंग फोनवरून, युट्यूब ग्रोथ, इंस्टाग्राम ग्रोथ, कॉन्टेंट रायटिंग, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. हे सगळं कोर्स खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आजच्या टायमाला क्रिएटर इकॉनॉमी एवढं चांगली चालली ना, क्योंकि सगळे आपला युनिक टॅलेंट दाखवत आहेत, पण ह्याला स्पेसिफिक टर्म्स मध्ये प्रॅक्टिकल नॉलेज सकट कोण सांगत नाही, शिकवत नाही, आणि हे शिकणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि यासोबत तुम्हाला डिजिटल स्किल्स कम्प्लिटली फ्री मिळतात. तिसरा वाला बंडल आहे तो आहे मॉनिटायझेशन स्किल्स. कुठली पण स्किल्स तुमच्याकडे आली, तुम्ही गोष्ट शिकले, पण आता मॉनिटाईज कसं करणार, म्हणजे त्या स्किल्स वरनं तुम्ही पैसा कसा कमवणार, हे या बंडल मध्ये शिकवलेलं आहे. या बंडल मध्ये टोटल किती कोर्सेस आहे तुम्हाला मी सांगतो. या बंडल मध्ये तुम्हाला भेटेल एफिलिएट मार्केटिंग, फ्रीलान्सिंग, पर्सनल ब्रँडिंग, AI प्रोडक्टिव्हिटी, ऍडव्हान्स युट्यूब, ऍडव्हान्स एडिटिंग प्रीमियर प्रो आणि एक्सेल मास्टरी. हे सगळं कोर्सेस तुम्हाला प्रॅक्टिकल लाईफ मध्ये खूप काम येतात. आणि या सकट तुम्हाला क्रिएटर स्किल्स आणि डिजिटल स्किल्स कम्प्लिटली फ्री भेटणार आहे. चौथा वाला बंडल आहे स्केलिंग अँड ट्रॅफिक स्किल्स. इंडियामध्ये 50,000 प्लस कोटी लोक ऍड स्पेंड करतात, आणि याच बंडल मध्ये तुम्हाला भेटणार आहे फेसबुक ऍड्स, इंस्टाग्राम ऍड्स, लीड जनरेशन, क्वालिटी लीड जनरेशन, क्रिएटर इकॉनॉमी सिस्टम. ही जी क्रिएटरची एवढी मोठी इकॉनॉमी आहे, ही समजल्यावरच तुम्हाला समजेल की तुम्ही ह्याचा वापर कसा करू शकतात. आणि AI व्हिडिओ एडिटिंग आणि व्हायरल रील्स. म्हणजे व्हिडिओ एडिटिंग फक्त स्वतःहून करायची गरज नाहीये, AI तुमचं काम कम्प्लिटली करू शकतो. म्हणजे तुमचे बेस्ट क्लिप, बेस्ट म्युझिक, बेस्ट कॅप्शन सगळं टाकून तोच करणार. तुम्हाला ते शिकावं लागेल ते कसं सेटअप करायचंय. या बंडल सकट तुम्हाला मॉनिटायझेशन स्किल्स, क्रिएटर स्किल्स, डिजिटल स्किल्स हे कम्प्लिटली फ्री मिळणार आहे. फिफ्थ वाला आणि सगळ्यात मोस्ट वॉन्टेड बंडल आहे फायनान्स स्किल्स. इंडियामध्ये 12 कोटी प्लस डीमॅट अकाउंट आहे, पण प्रॉफिटेबल ट्रेडर्स फक्त 5 to 10% आहेत. या बंडल मध्ये तुम्हाला भेटणार ट्रेडिंग बिगिनर्स पासून ते ट्रेडिंग स्टॉक मार्केट ऍडव्हान्स, मनी मॅनेजमेंट, म्हणजे पैसा तर कमवला, पण पैशाला मॅनेज कसा करायचा, पैशाने पैसा कसा कमवायचा हे या कोर्स मध्ये आहे. सेल्स सायकोलॉजी, कुठली पण गोष्ट विकण्यासाठी ती सायकोलॉजी समजावं लागेल, नाहीतर ज्याला गरज नाही त्याला विकून काय फायदा नाही. तर हे कम्प्लीट सेटअप तुम्हाला या बंडल मध्ये भेटणार. आणि या बंडल सकट तुम्हाला खालचे सगळे बंडल फ्री भेटणार. मॉनिटायझेशन, स्केलिंग अँड ट्रॅफिक स्किल्स, क्रिएटर स्किल, डिजिटल स्किल, हे सगळं तुम्हाला फ्री मध्ये भेटणार. आता भेटूया सगळ्यात टॉप बंडल मध्ये, जे सगळे मोठे मोठे लोक घेतात, ज्यामुळे त्यांची लाईफ कम्प्लिटली चेंज होऊन जाते, ते खूप पैसा कमवतात. त्या बंडलचं नाव आहे बिझनेस आणि ऑटोमेशन स्किल्स. आज इंडियामध्ये 8 लाख प्लस ई कॉमर्स सेलर्स ऍक्टिव्ह आहे, आणि दररोज 1000 प्लस नवीन स्टोर्स लॉन्च होतात. आणि या बंडल मध्ये तुम्ही शिकणार शॉपिफाय, ड्रॉप शिपिंग, Amazon FBA, डिजिटल प्रोडक्ट क्रिएशन, प्रिंट ऑन डिमांड, AI इन्फ्लुएन्सर सिस्टम. म्हणजे इतके. आणि बिझनेस आणि ऑटोमेशन स्किल सकट खालचे सगळे बंडल, म्हणजे फायनान्स आणि एव्हरीथिंग बंडल फ्री भेटणार आहे. फक्त 1 टाइम हा बंडल तुम्हाला घ्यायचा आहे. खूप लोकांचा हा प्रश्न असतो की आम्हाला तर याबद्दल काहीच माहिती नाही, काहीच नॉलेज नाही, आम्ही तो स्टुडंट आहे, हाऊसवाईफ आहे, जॉब करतो, पार्ट टाइम करतो, काहीच गरज नाही आहे या गोष्टीसाठी. तुम्हाला गरज आहे तर फक्त मोबाईलची आणि इंटरनेटची, जी तुमच्याकडे आहे. खूप लोक विचार करतात की मला शिकायसाठी ह्याची गरज आहे, ह्याची गरज आहे, लॅपटॉपची गरज आहे. असं काहीच गरज नाहीये. जे तुमच्याकडे आहे त्यात तुम्हाला सुरुवात करायची आहे. मोबाईल आणि इंटरनेटची गरज आहे तेवढा आहे तर तुम्ही कुठली गोष्ट शिकू शकतात. आपण या जगात काही पण गोष्ट शिकून नाही आलेले आहे. आपल्याला आज मराठी येते का की आपण महाराष्ट्रात पैदा झालेलो आहे. अगर आपण तामिळनाडूला पैदा झाले असते तर तेलुगू आली असती. आता सिंपल आहे, तुम्हाला फक्त ट्राय करायचंय, टेस्ट करायचंय, तर तुमच्यासाठी बेस्ट आहे मॉनिटायझेशन स्किल्स. पण ज्याला खरंच सिरियस आहे की आपली लाईफला आता कम्प्लिटली चेंज करायचं आहे, 360 डिग्री फायनान्शियली ग्रो करायचं आहे, तर त्यांना मी सजेस्ट करेन की बिझनेस अँड ऑटोमेशन स्किल. ट्रस्ट मी, तुम्ही रिग्रेट नाही करणार. हा तुमच्या लाईफचा बेस्ट डिसिजन असेल की तुम्ही स्किल्स पहिले जॉईन केला. आता ऑब्व्हियसली हे सगळं बंडल्स तर फ्री भेटणार नाही, ह्याची किंमत असणार. आणि ह्याची किंमत किती आहे हे सांगण्याच्या पहिले मी तुम्हाला सांगतो. तुम्ही म्हणणार की माझ्याकडे पैसे नाही आहे. हाच तर मेन रिझन आहे की तुम्हाला पैसा कमवायचा आहे. आज तुमच्याकडे पैसे नाही आहे. तुम्ही विचार करा 6 महिन्यानंतर काय जॅकपॉट येणार आहे?
की कुठनं वरनं पैसे पडणार आहे? तुम्हाला कधी ना कधी पैशांसाठी काम करावंच लागेल. आता डिसाईड करायचंय दुसऱ्यांसाठी करायचं की स्वतःसाठी करायचं. ऑनलाईन वर्ल्ड मुळे हे स्वस्त आहे, नाहीतर ह्याची ओरिजिनल प्राइस ही आहे. वेबसाईट वरनं प्राइस घेतली तर एवढी आहे, आणि कोणा एफिलिएट कडनं त्यांच्या लिंक कडनं घेतली तर एवढी आहे. आता डिसिजन तुमचं आहे. एफिलिएट कडनं घेतली, त्यांच्याकडे सीट अवेलेबल पाहिजे, त्यांना मेसेज करूनच समजेल, ज्यांनी पण तुम्हाला हा व्हिडिओ पाठवलाय. तुम्हाला समजावं लागेल. जेवढ्या लवकर तुम्हाला गोष्टी समजली तेवढ्या लवकर तुम्ही आपल्या लाईफमध्ये पण ग्रो करणार, फायनान्शियली पण ग्रो करणार. आता खूप लोक म्हणतात की आमच्याकडे इतका टाइम नाहीये, मी स्टुडंट आहे, मी हाऊसवाईफ आहे, मी जॉब करते, या अजून काही कारण आहे, 1 ते 2 तास 3 तासच आहे, मी कसा मॅनेज करू? तर त्यांच्यासाठी बेस्ट आहे एफिलिएट प्रोग्राम. एफिलिएट प्रोग्रामचा मी एक एक्झाम्पल देतो. हा आहे ऍपलचा एअरपॉड. आता इमॅजिन करा ह्याची प्राइस आहे 20,000 आणि ऍपलवाल्या कंपनीने काय सांगितलं की ह्याला कोणी प्रमोट करून विकला आणि त्यांच्या लिंकच्या थ्रू कोणी घेतलं तर त्यांना ते 50% कमिशन देणार. 20,000चे 50% किती झाले? 10,000. तर आपल्याला काय करायचंय? फक्त याला प्रमोट करायचंय. जिथे आपण प्रमोट करू शकतो सोशल साईट. आजच्या टायमाला बेस्ट प्रमोशन आहे सोशल मीडिया, युट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक. कोणी पण प्रमोट केलं, ह्याला विकत घेतलं आपल्या लिंकच्या थ्रू, तर ह्याला पाठवणार ऍपलवाले, डिलिव्हरी करणार ऍपलवाले, आपल्याला डायरेक्ट कमिशन भेटणार. इतकं सिंपल आहे एफिलिएट मार्केटिंग. आता अमेझॉन आणि मोठ्या मोठ्या कंपनीज पण एफिलिएट करतात, पण त्यांचे जे कमिशन आहे ते 1%, 2%, 3% असतात. पण स्किल्स पहिले मध्ये तुम्हाला भेटणार 60 ते 70% पर्यंत कमिशन. कमिशन स्ट्रक्चर पूर्ण तुमच्या समोर आहे, तुम्ही चेक करू शकता की कुठल्या बंडल मध्ये किती कमिशन तुम्हाला भेटणार आहे. तुम्ही चेकआउट करू शकता. एकाच सेलवर तुम्हाला 10,000चे 14,000 भेटले, महिन्याला 10 सेल पण केले तर 1 ते 1.5 लाख तुम्ही आरामात कमवू शकता. डिपेंड करतो तुमच्या मेहनतीवर. आता डिसिजन तुमचा आहे, तुम्हाला स्वतःसाठी काम करायचं आहे की नाही, आणि कसा करायचा हे पण तुम्हाला ह्याची ट्रेनिंग भेटणार. कुठलाही बंडल तुम्ही घेतला तर तुम्हाला एफिलिएटची ट्रेनिंग कम्प्लिटली फ्री भेटेल. ट्रेनिंग सकट तुम्हाला स्किल्स पहिलेची सपोर्ट टीम पण आहे. तुम्हाला फक्त काय पण कुठे अडचण आली, कन्फ्युजन आलं तर तुम्हाला फक्त एक मेल करायचा आहे. 24 आवर्सच्या आत तुम्हाला त्याचा उत्तर भेटेल. कसं काय करायचं सगळं स्टेप बाय स्टेप ट्रेनिंग मध्ये शिकवलेलं आहे. तुम्हाला फक्त एकच काम करायचंय, पहिला स्टेप घ्यायचा. पहिला स्टेप तुम्ही घेणार, सुरुवात करणार तर गोष्टी होणार. कोणाला पण काय सगळंच पहिले माहिती असायची गरज नाही आहे. एक गोष्ट ऍट अ टाइमला माहिती असली, हळूहळू आपल्याला कळत जातं. तुम्हाला पहिला पाऊल, पहिला स्टेप घ्यायचंय, सगळं ऑटोमॅटिकली समजत जाईल. अजून एक गोष्ट स्किल्स पहिले मध्ये आहे करिअर पोर्टल. म्हणजे खूप लोक आहे की ज्यांना ही स्किल शिकून व्यवसाय नाही करायचा आहे, स्वतःसाठी नाही करायचा आहे, त्यांना फक्त जॉब करायची आहे. तर करिअर पोर्टलमध्ये तुम्ही जी पण स्किल शिकले, सपोज करा तुम्ही एक्सेल शिकलेत, ओके, तर एक्सेल स्किल्स तुम्ही स्किल्स पहिल्याने शिकले, आता तुम्हाला याच स्किल थ्रू जॉब पाहिजे, तर करिअर पोर्टलमध्ये तुम्हाला दिसणार की कुठल्या स्टेटमध्ये, कुठल्या सिटीमध्ये काय वेकेन्सी आहे हे पण तुम्हाला भेटतं, आणि कसं अप्लाय करायचं, कसं रिझ्यूम बिल्ड करायचं हे पण तुम्हाला ऑप्शन आहे स्किल्स पहिल्यामध्ये. आता जस्ट इमॅजिन करा, तुम्ही जॉईन केला, तुम्ही शिकले, तुम्ही इम्प्लिमेंट केला, आता तुम्हाला रिझल्ट भेटणार या तर नाही भेटणार, पण तुम्ही सुरुवातच नाही केली तर तुमची लाईफ सेम आहे. 6 महिन्यानंतर तुम्ही बघणार की बाबा मी तर सुरुवात नाही केली, लाईफ सेम आहे, कोणी दुसऱ्याने केली, आणि तुम्ही बोला अरे हे तर मला पण माहिती होतं, अरे बाबा ह्याची अशी लाईफ चेंज झाली, हे असं झालं. काहीतरी करून आपल्याला कळतं की आपण काय करू शकतो, नाही करू शकतो. काही नाही करून, दुसऱ्यांचं ऐकून तुम्हाला तुमची लाईफ बेटर करायची आहे तर तुम्हाला काम करावं लागेल. ह्याला त्याला विचारून काहीच होत नाही आहे. स्वामी तुमच्या सोबत आहे, स्वामी तुमच्या मागे आहेत, पण तेव्हाच मागे असणार जेव्हा तुम्ही काय पाऊल टाकणार. तुम्ही कुठे पाऊलच नाही टाकलं तर काय करणार स्वामी? महाराजांनी पहिला स्वराज्याचा पाऊल टाकला, लोक मागे येत गेले. पहिलेच महाराजांच्या मागे कोण नव्हतं. तुम्हाला तुमच्या लाईफचा झेंडा घ्यावा लागेल, तुम्हाला पहिला स्टेप घ्यावा लागेल, तुम्हाला मेहनत करावी लागेल. पुढे खूप लोक भेटणार तुम्हाला मागे पण खेचायला आणि तुम्हाला पुढे पण ढकलायला, पण तुम्हीच पाऊल नाही टाकला तर तुम्ही आयुष्यभर कुठे आहे ते तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे. आता डिसिजन तुमचा आहे. मेहनत करायला तयार आहेत, स्टेप घ्यायला तयार आहेत तर लोक आहेत तुम्हाला गाईड करायला. बाकी तुमची इच्छा. माझं नाव आहे विनय श्रीवर्धनकर. श्री स्वामी समर्थ. जय महाराष्ट्र.